नमस्ते मित्रांनो. दुसऱ्याच दिवशी दर्शन आणि सानिया दोघे मुंबईला परतले. झालेल्या प्रकारामुळे दोघेही एकमेकांशी कमीच बोलले. सानियाने दर्शनचा नंबर मागितला, पण बायकोच्या भीतीमुळे त्याने स्वतःचा नंबर तिला दिला नाही. तुझा नंबर मला दे, मी तुला कॉल करेल, असं बोलून त्याने तिचा नंबर घेतला. मुंबई विमानतळावर उतरल्यावर ते दोघेही वेगवेगळ्या मार्गाने गेले. घरी आल्यावर त्याने सुरभीच्या नजरेला नजर कमीच मिळवली. दर्शनने सेम पर्स जी सानियाला दिली तशी अजून एक पर्स सुरभीसाठी घेतली होती. रात्री झोपण्यापूर्वी त्याने ती सुरभीला दिली, जेणेकरून तिला खुश करण्यासाठी. पण तिला ती पर्स आवडली नाही. हे काय पर्स घेऊन आलेत? तिकडे साड्या किती छान भेटतात. एखादी साडी घेऊन आला असता तर आवडीने नेसली असती. सुरभी तिच्या अशा बोलण्याने तो दुखावतो. मी काय तिकडे साड्या आणायला गेलो नव्हतो. कामानिमित्त गेलो होतो. रस्त्यात पर्स दिसली म्हणून घेतली. आवडली नसेल तर नको घेऊस. दर्शन त्याचा आत्मविश्वास वाढला होता. पहिल्यांदा तो तिला एवढं तोंडून बोलत होता. पण का आणि कोणामुळे? तर सानिया. त्याच्या डोक्यात फक्त सानियाचाच विचार येत होता. तिला त्या दिवशी पर्स दिली तेव्हा ती किती आनंदात झाली होती. माझ्याही मनाला किती बरं वाटलं होतं. पण तीच पर्स जेव्हा सुरभीला दिली तेव्हा ती कशी वागली. त्याला त्या दिवशीचा हॉटेलमधला तो प्रसंग आठवला. किती जवळ होतो मी तिच्या. त्या दिवशी मी काहीच न करता निघून गेलो. मी बरोबर केलं का चुकीचे, तो विचारात पडला. काही दिवस गेले. दिवसेंदिवस तो सानियाचा जास्तच विचार करू लागला. पण दरवेळेस त्याने स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवला. त्याने कधीच तिला कॉल लावला नाही. आता तो सानियाला विसरण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच काळात दर्शनच्या छोट्या भावाचे म्हणजेच अमोलचे लग्न ठरले. तेही अवनीबरोबर. लव्ह अरेंज मॅरेज. अवनी दर्शनच्या ओळखीचीच होती. ती दर्शनला पहिल्यापासूनच मोठा भाऊच मानत होती. ॲक्च्युली दर्शनचे त्याचं लग्न जुळवण्यात खूप मोठं योगदान होतं. अमोल पुण्याला कामाला होता. तिकडेच रूम घेऊन राहत होता. पण लग्न झाल्यावर काही दिवस आईबाबांच्या हट्टामुळे त्याला मुंबईवरून अपडाऊन करायला सांगितले. आता एकाच घरात दर्शन, सुरभी, अमोल, अवनी, आई-बाबा असे 6 जण राहू लागले. काही दिवसांनीच अशी एक घटना झाली. त्याने सुरभीचा स्वभाव अजूनच चिडचिडा झाला. ते म्हणजे मागून लग्न होऊनही अवनी प्रेग्नंट झाली. या गोष्टीने घरातील सर्व आनंदित झाले. फक्त सुरभी सोडून, कारण ती घरातील मोठी सून होती. पहिले बाळ तिला व्हायला पाहिजे होते. पण मागून लग्न होऊनही हा मान अवनीला भेटला याचं तिला वाईट वाटलं. तिने दर्शनकडे तगादा लावला. शेवटी दोघांनीही डॉक्टरांकडे जाण्याचे ठरवले. दोघांचेही चेकअप केले. तेव्हा समजले की प्रॉब्लेम सुरभीमध्ये आहे. पण ही गोष्ट दर्शनने तिच्यापासून, घरच्यांपासून लपवली. घरी आल्यावर सुरभीने विचारले असता त्याने सर्व आरोप स्वतःवर घेतले. कारण एकच की बायकोला सासूने आजूबाजूवाल्यांनी टोमणे देऊ नये म्हणून, सुरभीला मानसिक त्रास होऊ नये म्हणून. पण सुरभीने मात्र त्या गोष्टीचा चांगलाच इश्यूज केला. रात्री ती दर्शनची चांगलीच भांडली. पण तो फक्त तिचे शब्द सहन करत राहिला. राग तर खूप आला तिचा, पण सर्व काही सहन करत गेला. पण काही दिवसातच असे काहीतरी झाले जे त्याच्या सहनशक्ती पलीकडचे होते. ते म्हणजे सुरभीने आता त्याच्यावर डायरेक्ट आरोप केले. म्हणजे दर्शनने आणि अवनीने काही
तरी लफडा आहे, असे आरोप ऐकताच तो आतून खूप दुखावला गेला. कारण त्याला बहीण नव्हती. तो अवनीला मनापासून छोटी बहीण समजत होता. तिची तो मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेत होता. त्याच्या मनात आले की आता जाऊन घरातल्या सर्वांना सुरभीबद्दल सांगावे. ती किती घाणेरड्या विचाराची आहे तर त्यांनाही कळले पाहिजे. ती अवनी जी सुरभीला मोठ्या बहिणीसारखी समजते, जिच्या मनात सुरभीबद्दल एवढं प्रेम आहे, तिचं सुरभी तिच्याबद्दल काय विचार करते हे तिला समजले पाहिजे. पण पुन्हा तमाशा होईल. हसत खेळत घर तुटून जाईल म्हणून दर्शनने फक्त सहन केले. त्या दिवसापासून त्याने अवनीशी बोलणे कमी केले. पण या वेळेस त्याने तिला चांगलाच धडा शिकवायचा ठरवलं. बस आता सानियाशी प्रेम करायचं आणि कालांतराने सुरभीला घटस्फोट देऊन सानियाशी लग्न करायचे. त्याने मोबाईलमधला सानियाचा नंबर जो सुरेश नावाने सेव्ह केला होता त्यावर कॉल केला. दर्शनचा कॉल येताच ती खूप आनंदित झाली. कारण जशी दर्शनला तिची आठवण येत होती तशीच आठवण तिलाही दर्शनची येत होती. दर्शनने पहिले घरी घडलेला प्रकार सांगितला. मग वेळ न घालवता तिला प्रपोज केला. त्याच्या मनात विचार आला की तिच्यासमोर मांडला. पहिले तिने थोडा विचार केला की तीही काही चुकीचं तर करत नाहीये ना. पण सुरभी किती दर्शनला मानसिक त्रास देते याचा विचार केल्यावर ती काही चुकीचं वागत नाही आहे. सुरभीच्या चुकीची तिला शिक्षा भेटायलाच हवी यात मतावर ती ठाम होते. आणि तसंही ती दर्शनच्या प्रेमात पडली होतीच. तीही त्याला होकार कळवते. एवढे दिवस घाबरून राहिलेला दर्शन आता पूर्णपणे बदलला होता. तो घरी नॉर्मल राहत होता. पण ऑफिसमध्येही गेला की ऑफिसच्या लँडलाईनवरून तो सानियाशी तासनतास बोलू लागला. तीही वेळ काढून त्याच्याशी बोलू लागली. त्याचं प्रेम प्रकरण चालू होते. आणि या वेळेस दर्शनला अजिबात गिल्टी फील होत नव्हतं. मी असाच झालोय ते फक्त सुरभीमुळेच, तिच्या संशयी स्वभावामुळे. एका अर्थी देवानेच तिला अशा प्रकारे शिक्षा दिली असं त्याला वाटू लागले. दर्शन आणि सानिया अजूनपर्यंत फक्त फोनवरच बोलत होते. आता ते एकमेकांच्या शारीरिक सुखासाठी आतुरलेले होते. शेवटी त्यांना एक दिवस संधी भेटतेच. सानियाच्या 2 रूममेट गावाला गेल्या होत्या. तिच्याबरोबर एक होती. तीही एका ऑफिसमध्ये कामाला होती. ती सकाळी 9ला घर सोडत होती ते डायरेक्ट रात्री 8ला घरी येत होती. मग सानिया एक प्लॅन करते. प्लॅनप्रमाणे सानिया एक दिवस ऑफिसमध्येही सुट्टी टाकते आणि घरीच राहते. तर दर्शन ऑफिसमधून हाफडेने निघतो. तो थेट सानियाच्याच घर गाठतो. सानिया त्याची वाट बघत असते. कोणी येताना बघितलं तर नाही ना? सानिया नाही, कोणीच नव्हतं. दर्शन ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघतात. एवढ्या दिवसाचं आतुरलेल्या इच्छा आज पूर्ण होणार होत्या. सेफ्टीसाठी त्याने प्रोटेक्शन आणलेलं असतंच. पुन्हा एकदा तो चेक करतो. तिच्याजवळ जाऊन तिला मिठी ओढतो. पण इतक्यात अवनीचा कॉल येतो. सुरभीचा कॉल आला असता तर अशा परिस्थितीत त्याने कधीच उचलला नसता. पण अवनीचा कॉल आल्यामुळे तो उचलतो. सानियाला इशाऱ्याने शांत राहायला सांगतो. हां बोल अवनी. दर्शन दादा लवकर अपूर्वा हॉस्पिटलमध्ये या. वहिनीचं ॲक्सिडंट झालंय. खूप रक्त वाहतंय. अवनीचे शब्द ऐकता दर्शन खूप घाबरतो. काय? कुठे? आणि कधी? दर्शन तो प्रश्नांवर प्रश्न विचारतो. आल्यावर सांगते, मला काही सुचत नाहीये. एवढंच बोलून अवनी कॉल कट करते. आतुरलेले नजरेने पुन्हा एकदा समोर सानिया उभी असते. तो तिच्याकडे बघतो. तिला आठवणीने सांगितलेले सर्व काही सांगतो. अवनीने सांगितलेले सर्व काही सांगतो. मला जावं लागेल. दर्शन हो आत्ताच जा लगेच. तुझ्या बायकोला तुझी गरज आहे आता. सानिया तिच्या त्या समजूतदारपणाचा खूप अभिमान वाटतो.
तो डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जातो. तिथे गेल्यावर त्याला अवनीकडून समजते की अवनीबरोबर सोनोग्राफी काढण्यासाठी सुरभी जोडीला आली होती. येताना सुरभीने ते रिपोर्ट्स आणले होते. इथल्याच डॉक्टरला दाखवल्यावर सुरभीला समजते की खरा प्रॉब्लेम हा तिच्यात आहे. काय मग पुढे काय झालं? दर्शन अवनीला विचारू लागला. नंतर वहिनी खूप रडल्या, कारण वहिनी तुमच्याशी त्या दिवशी खूप भांडल्या होत्या. म्हणून मी त्यांना कसंबसं शांत केलं. त्या शांत झाल्याही, पण नंतर रस्त्यावरून चालताना अचानक माझं लक्ष नसताना समोरून येणाऱ्या गाडीसमोर त्यांनी उडी मारली. गाडीचा स्पीड कमी होता म्हणून थोडक्यात वाचली वहिनी. नाहीतर आज एवढं बोलून अवनी रडू लागली. दर्शन अवनीला शांत करून आत गेला. बघितलं तर दुसरीकडे तोंड करून सुरभी रडत होती. तिच्या पायाला पट्टी गुंडाळली होती. तिला अशा अवस्थेत बघून तो खूप घाबरून गेला. त्याला अश्रू अनावर होऊ लागले. तो हुंदके देत रडू लागला. त्याचा आवाज ऐकता सुरभीचं त्याच्याकडे लक्ष गेले. तिने दर्शनला इशाऱ्याने जवळ बोलवले. दर्शन जवळ जाताच तिने त्याला मिठी मारली. मला माफ करा. इतके दिवस मी फक्त आणि फक्त तुमच्यावर संशय घेत राहिली. मला आता माझी चूक समजलीये. माझ्यात प्रॉब्लेम असताना तुम्ही तो तुमच्यावर घेतला, तेही फक्त माझ्यासाठी. का एवढं प्रेम केलं माझ्यावर? मी तुमच्या प्रेमाच्या लायकीची नाही आहे. मला नाही जगायचंय. मला मरून जायचंय. ती रडू लागली, तेही मोठ्याने. तुम्ही दुसरं लग्न करा. तसंही माझ्यामुळे तुम्हाला फक्त त्रासच झालाय. माझ्यापासून तुम्हाला बाळही होणार नाही. माझ्यामुळे अजून तुम्हाला कुठलाच त्रास मी होऊ देणार नाही. ती काय बडबडत होती, हाच तिलाच काही कळत नव्हतं. दर्शनने तिला कसंबसं शांत केले. पुन्हा असं गाडीसमोर उडी मारून किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारे जीवाचं बरं वाईट करायचं नाही, असं वचन त्याने तिच्याकडून घेतले. मग डॉक्टर आले. तिला इंजेक्शन दिले. रडून थकल्यामुळे ती लगेचच झोपी गेली. नंतर बाहेर येऊन दर्शनने सानियाला कॉल केला. मला माफ कर, पण आपल्यात फक्त मैत्रीचंच नातं राहील. मी सुरभीला सोडू शकत नाही. मुळात मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. दर्शन तुला सांगू एक, तू कधीच माझ्या नव्हतास. तू माझ्या नजरेतही सुरभीलाच शोधायचाच. काळजी घे तिची आणि नेहमी आनंदात राहा. बाय. सानिया तो कॉल कट करते. आज खऱ्या अर्थाने त्याला सुरभीचे प्रेम भेटले होते. नंतर तो तिची खूप काळजी घेतो. त्याच्या काळजीमुळे ती लवकरच बरी होते. त्यांचा संसार खूप आनंदात चालू होतो. दर्शनवर संशय करणे ती सोडून देते. आता त्यांच्या नात्यात फक्त प्रेम राहिले होते. काही दिवसांनी अवनीला एक मुलगी जन्माला येते. सुरभी खूप प्रेमाने आणि हक्काने त्या मुलीचं नाव स्वरा ठेवते. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मी अशीच तुमच्यासाठी नवीन स्टोऱ्या घेऊन येईल. थँक्यू.